उत्तर सोलापूर तालुका येथील श्री क्षेत्र मार्डी येथे भक्तांसाठी बांधण्यात आलेली 6 खोल्या येथील मंदिर संस्थाने स्वतःच्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी चक्क शाळेला भाड्याने दिल्यात। आलेले भक्त जंगलात बसू द्या किंवा रस्त्यावर याचा मंदिर संस्थानांना देणं घेणं नाही। भक्तांनी दिलेल्या दानातून या ठिकाणी भक्तनिवास बांधला असताना तो त्यांच्यासाठीच खुला असणं गरजेचं असताना तो इतरांना भाड्याने देणं कितपत योग्य आहे? काल अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आडोसाच कुठं मिळत नव्हता आणि त्यामुळे प्रचंड गैरसोयींना सामोरं जावं लागलं। याबाबत एका भक्तांनी आपलं मत मांडलंय। नमस्कार, मी आज मार्डी येथे आई येथे माझा देवदेवाचा कार्यक्रम होता। दुपारपर्यंत वातावरण चांगलं होतं। पाठीमागे शाळेच्या पाठीमागे भक्तनिवासच्या पाठीमागे झाडाखाली सर्व आम्ही स्वयंपाक वगैरे केला। अचानक वातावरण बदलले आणि पाऊस पडू लागला। माणसं जेवणाची तारांबळ हे झाली लागली। तेव्हा ट्रस्टीला विचारले की आम्हाला भक्तनिवासची चावी द्या, तर त्यांनी म्हणले नाही, ते आम्ही शाळेला भाड्याने दिलेले आहे। मग आम्ही विचारला, मग ह्या वातावरणात काय करायचं, निसर्गापुढं काय करायचं आता? हे तर भक्तनिवास तुमच्या अंडरखाली आहे, तुम्ही असं देणं चुकीचं आहे। मग आम्ही कुठं जायचं, कुठं असल्या वातावरणात पावसा पाण्याचं? तर आत भक्तनिवासमध्ये शाळा आहेत, तर ती शाळा सध्या रिकामी आहे, तुम्ही उघडी ठेवायला पाहिजे होती। आज तुम्हाला माहीत होतं आज मंगळवार आहे, गाव जत्रा आहे, देवदेव आहे, हे तुम्हाला कळायला पाहिजे होतं। बरं असू द्या, ते जाऊन द्या। उन्हाचं केलं आम्ही बाहेर, पाऊस पडल्यावर काय करणार आम्ही? अचानक पाऊस आला नसतं तर आम्ही काय म्हणलं नसतं, झाडाखाली केलं असतं स्वयंपाक वगैरे। पण हे चुकीचं आहे तुमचं। तुम्ही जे आम्हाला उत्तर दिलं ते काय बरोबर उत्तर दिलेलं नाही। आणि हे जे भक्तनिवास आहे ते भक्तनिवासच राहिलं पाहिजे। तुम्ही जे शाळेला भाड्याने दिलेलं आहे ते काय बरोबर नाही।